मोठे नेते आले, पवार साहेब आले, उद्धव ठाकरे साहेब आले, जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, बंटी पाटील साहेब, विश्वजित भाऊ, सर्वच आमदार. तसंच आता आमच्या सर्वांचे नेते आणि त्यांना आम्ही विरोधी पक्ष नेता असं समजतो असे भास्करजी जाधव साहेब इथं आले. ते काही गोष्टी आपल्या सर्वांशी बोलून गेले, इथं आहेतच. मगाशी काही आमदारांनी जेव्हा प्रश्न सीएम साहेबांना अधिवेशनामध्ये विचारला तेव्हा सीएम साहेब बोलत असताना नेहमीप्रमाणे हे आम्ही केलं ते तुम्ही नाही केलं असं थोडंसं राजकीय काही गोष्टी ते बोलले. आणि बोलत असताना त्यांनी हेही सांगितलं की आज आम्ही संध्याकाळी जे शिष्टमंडळ आहे या शिक्षकांचं त्यांच्याबरोबर बसणार आहोत. पण ह्या गोष्टी बोलत असताना अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की याच्यामध्ये राजकारण होतंय. बघा, मी कालपासून आपल्या सर्वांना सांगतो, इथं असताना प्रत्येक आमदार आपल्या सर्वांचं बोलत असताना हेच सांगतोय, आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. काल अनेक पक्षांचे आमदार इथं आले होते का नव्हते? आणि काल इथं ते थांबले, त्यामुळे तुम्ही पण आणि आम्ही पण त्यांचं स्वागत केलं, त्यांचे आभार व्यक्त केले का होते का नव्हते? ठीक आहे, काही लोकांना याच्यामध्ये कदाचित राजकारण वाटत असेल, पण काल तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. काही आमदार, त्याच्यामध्ये मी असेल आणि इतरही सर्व आमदार असतील, याच्यामध्ये कालचं लक्ष घातलं नसतं तर इथं तुम्हाला बसून दिलं नसतं. आणि माझी काही पहिली वेळ नव्हती अशा पद्धतीने इथं कोणाबरोबर ते जे आंदोलन करतात त्यांच्याबरोबर बसण्याची, रात्र घालवण्याची. ही माझी तिसरी वेळ. याच्या आधी स्पर्धा परीक्षेचे काही विद्यार्थी पुण्यामध्ये रस्त्यावर बसले होते, रस्त्यावर मी त्यांच्याबरोबर राहिलो, बसलो, झोपलो, त्यांनी उपोषण ठेवलं होतं, मी सुद्धा उपोषण तिथं केलं. जेव्हा भास्कर भाऊ असतील, जयंत पाटील आमचे नेते असतील, आम्ही सर्व आमदार, काँग्रेसचे नेते, जेव्हा तुमच्या सर्वांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडत असतो, पण मांडून सुद्धा जेव्हा आमचं ऐकलं जात नाही तेव्हा आम्ही विविध पद्धतीने आंदोलन करत असतो. आणि त्याच आंदोलनाचा एक प्रकार असा होता की पुण्यापासून नागपूरपर्यंत 800 किलोमीटर